सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर आत्ताच ह्याच्या आधी थोडासा पाऊस झाला, विनाकारण आमच्या कामाचा खोळंबा केला. मिरचीचे गवत आले ते आम्ही खुरपत होतो आणि आत्ताच मी सोडून आले रखमामावशीला. खूप सारे टोमॅटो लाल झाले, आता टोमॅटो काढावेच लागणार आहेत, नाही तर मग काय होतात, चिरतात टोमॅटो. हे बघ केवढे छान असे मस्त लाल टोमॅटो झालेत, खूप सारे टोमॅटो आहेत. आता मला जायचं आहे तिकडे. काय झालं, काय काय ठिकाणी रोपं हे झाली आहेत, गेलेली आहेत. मग तिथं आम्हाला जाऊन रोपं लावायची आहेत. उद्या मिरची तोडायची, राहिलेली मिरची खुरपायची. मिरचीच्या मध्ये गवत झालं खूप, ते खुरपत होतो आम्ही. आणि पावसाने विनाकारण एक तासभर आधी येऊन गोंधळ केला. आला पण नाही, पण गोंधळ करून गेला. मामांनी गाई घरी आणून बांधल्यात. या कोंबड्या बघा. तर आत्याचं गणेशचं काय चालू दाखवते. गणेशाचा चक्का आजीला मदत करतोय झाडू मारायला. काय झालं, गवत खूप सारं टाकलं होतं ना, मिरचीतलं गवत खुरपलं होतं. मग ते गवताचा कचरा खूप होतो, जे काही खाल्लं जात नाही, तुडवलं जातं ना, ते बघा तिकडे आत्याने ढीग घातलाय धूर करायला. आणि छान असं तिकडे चालू आहे गणेशचं पण आजीला काम करू लागणं. तिला कशाला सोडतोय गणेश? होंडीला का नको, राहू दे बाळा. अरे बापरे. ते बघा स्वच्छ झाडू मारला, सगळे तिकडे कोपऱ्यात जाऊन थांबलेत, नंतर धूर करायला होईल. मी जाते, मामा ड्रीप चेक करतायत, कारण काय करायचंय, राहिलेले रोपं लावायचेत आम्हाला. गाईंजवळ धूर करावं लागणार आहे, कारण हे झाले, माश्या चावायला लागल्या गाईंना. वातावरण केवढे छान झाले बघा. थोडक्यासाठी पाऊस आला, कमीत कमी अर्ध्या अर्ध्या पाता तरी लागले असते. गुलाबाला 2-3 गुलाब येऊन गेले. अरे बापरे, तिकडं पाणी हे झालंय. काय झालंय, मोटर चालू केली आहे मामांनी आणि पाणी निघलंय. पाणी विनाकारण वाया चाललंय. बंद करते. केवढं पाणी वाया गेलं, माझं लक्षच नाही, पण मी येताना नव्हतं पाणी इथं. भरली आहे टाकी. मासे आम्ही नसलं की वर येतात आणि आम्ही आवाज आला की खाली जातात. इथं सोयाबीन पेरलेली आहे, खूप छान. आता त्याचे हे आलेले आहेत, वर दिसायला लागलेत, कोंब वरती आलेले. एवढे छान वातावरण झालंय बघा. टॅमॅटो सगळे लांबून नुसते टॅमॅटोच दिसत आहेत. चला तिकडे मामा काय करतायत, ड्रिप चेक करतायत. म्हणजे जिथं जिथं पाणी नाही ना पडलं, तिथे तिथं आम्हाला रोप लावायचे. कसं वाटलं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा. चला दाखवते तुम्हाला तिकडची रोपं लावलेली. बघा केवढं गवत झालंय. काय होतं, मिरची तोडताना ना बसलं की सगळं खाली गवतच आहे. आणि मिरची खूप सारी लागलेली आहे आणि वाऱ्याचा आवाज होतोय. इकडे तो पक्षी ओरडतोय. त्यांची अंडी असतात म्हणून खरं तर ते ओरडतात. इकडे पण उडीद पेरलेला उगवलाय. आणि 1 2 3 4 5 6 दोऱ्या खुरपायच्या राहिल्यात. आणि इकडे खुरपलेले केवढे छान दिसते बघा. गवत असं आम्ही बांधावर टाकून दिले, कारण इथलं गवत मग खाली घेऊन जाते. खुरपलेली मिरची केवढी सुंदर दिसते बघा मध्ये. आणि इकडे बघा केवढं गवत आहे. मामा तिकडे ड्रिपर चेक करतायत. कसं वातावरण झालेलं छान सुंदर मस्त. सकाळपासून त्यांनी एवढं हे केलं, खुरपलं. आता उद्या काय करायचं, मिरची पण तोडायची आहे आणि हे सगळं खुरपून घ्यायचं. आणि तिकडे मला लावायची आहे गवार लावायची, मुळा लावायचा आहे. तर एका ताईंची कमेंट होती, तुमच्याकडे नदी, विहीर, तळं काय असेल ते दाखवत जा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर तिकडे आमची विहीर थोडीशी तिकडे लांब आहे ना, थोडी अडचणीमध्ये आहे. इथे बाजूलाच विहीर आहे. मी त्या बाजूला गेले ना, तिकडे त्या ढिगाऱ्याकडे बघा, लाल ढिगार दिसतो ना मातीचा, मी तिकडे त्या साईडला गेले की
तुम्हाला दाखवेल ही विहीर. इकडे सोयाबीन पेरली आहे, छान अशी सोयाबीन उगवायला लागली आहे. आणि आता इथं मी मका घेणार आहे लावून. ते मकाच म्हणते, गवार. पायपाजवळचं पण हे खुरपून घ्यावं लागणार तिथपर्यंत, कारण नेमकं गवत पायपाजवळ आहे. मामा चेक करताय जिथे जिथे ड्रीप बंद आहे ती. तर मी हे करते, मधून बघून जिथं रोपण आहे ते लावून घेते. काळ्याने कसं उकरलं इथं, माती ढकलते. आणि इकडे बघा रोपं, एवढी रोपं ठेवलीच आम्ही, बाकीची देऊन टाकली रोपं राहिलेली. जरा घेते मी लावून, कारण एवढं सगळं फिरायचं आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. चला आता आम्ही जाणार आहे घरी. आणि इकडे बघा गवार केवढी आहे आमची, पण गवारीला शेंगाच नाही आहेत. खूप सारी गवार आहे, पण शेंगाच काय लागत नाहीत. काय झाले काय कळत नाही आहे. केवढी गवार आहे बघा. दिवस मावळला, वातावरण केवढं छान झाले बघा. 7 वाजलेत, वाटतात का 7 वाजलेत? आज उजेड केवढा आहे. तर आणखीन माझ्या 8-9 दोऱ्या आहेत बघायच्या, की जिथं रोपं ही झाली आहेत, सुकून गेली आहेत ते. तर आता मी म्हटलं चला दाखवावं तुम्हाला. आता जाताना 2 दोऱ्या घेऊन जाते आणि जाते घरी. तर एवढं गवार बघा केवढी आहे, पण गवारीला शेंगाच नाहीत. किती ह्याच्यात गवार निघावी लागत होती, किती मोठी मोठी झाडं झालीत, पण गवारच काय नाही आहे. कसं वाटलं आमच्या गावाकडचं संध्याकाळचं छान असं वातावरण, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मामा पण आहेत तिकडे अजून, त्यांची पण लास्ट दोरी राहिली. आता पाणी चालू आहे अजून, छान पाणी पडते बघा. त्याच्यामुळे रोपं छान अशी हे झाली आहेत. आणि काय काय ठिकाणी जिथं पाणी पडत नाही ना, ती सुकून चालली आहेत. हे पाणी विनाकारण वाया जाते. तो पाईप काय झाला, बऱ्याच ठिकाणी खराब झाला आहे. आणि इकडे आमच्या बाजूचं रान बघा, इकडे ऊस लावलेला आहे. किती छान अशी हिरवळ झाली आहे, मस्त. हां हां, चला मामा बोलत आहेत. हां हां. तर ही आमच्या बाजूची विहीर आहे. उन्हाळ्यात त्यांनी विहीर खोदलेली आहे, आणि ह्याच पावसात बघा ती विहीर कशी एकदम मस्त अशी भरली आहे. आणि तिकडे त्यांचा ऊस बघा किती छान आला आहे, किती छान वातावरण झालं आहे. आत्या गेलेलं तिकडे बघा, रस्त्याने चाललेलं. आत्या दिसत आहेत का? आत्याने काय केलं, शेळ्यांचं झाडलं आणि रिटर्न परत खुरपायला आल्या, पाऊस उघडलाय म्हणून. आणि थोडंसं खुरपून गेल्या. म्हातारी माणसं बसत नाहीत तिकडे बघा. मामा पण चालले घरी. म्हाताऱ्या माणसाला काम असेल तेवढं भारी वाटतं. आता मी पण काय करते, त्या दोरीतनं वर जाते, कारण अंधार झाला आहे. घरी जाऊन दिवाबत्ती, चहा वगैरे करायचा, धूर करायचा, बरीचशीच घरची पण कामं असतात. मग कसं वाटलं आमच्या गावाकडचं छान असं वातावरण, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही विहीर त्या एका ताईंला बघायची होती, विहीर, नदी, तळं. तर विहीर तर तुम्हाला दाखवली, ही बाजूच्या रानातली आहे. कशी मस्त आहे बघा विहीर, एकदम पाणी एकदम काठोकाठ झालेलं आहे. त्यांची पण बहुतेक मोटर चालू आहे वाटतं. चला, अंधार पडतोय, जाते आता मी त्या दोरीतनं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इकडे बघा शेवरी केवढी आहे. गाड्यांचा आवाज येतोय, रस्ता आमच्या इथून जवळ आहे, त्याच्यामुळे थोडीशीच माझी रोपं लावायची राहिली आहेत. एवढी रोपं आहेत. आता असंच जाते ह्या दोरीतनं घरी. तिकडे मामा ह्या दोरीत थांबलेत, ह्या दोरीतनं जाते. काय असेल ते लावते आणि बाकीच्या आता उद्या लावायची. चला भेटूया मग पुढच्या छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.